विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण प्रत्यक्ष करांचा विचार करत होतो. त्यामध्ये आपण प्रत्यक्ष करांचे गुण पाहिले होते आणि प्रत्यक्ष करांच्या गुणामध्ये आपण बघितलं होतं की प्रत्यक्ष करांमध्ये समतेचं आणि न्यायाचं तत्त्व असतं. प्रत्यक्ष करांमुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. तसंच प्रत्यक्ष करांमध्ये निश्चिततेचं तत्त्व असतं, कारण प्रत्यक्ष करांचे दर आधीच निश्चित केलेले असतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष करांमध्ये लवचिकतेचं तत्त्व असतं. गरज पडल्यास शासनाला प्रत्यक्ष करांच्या दरामध्ये वाढ करता येते, कारण प्रत्यक्ष करांचा भार हा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांवर जास्त पडत असतो आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांवर कमी पडत असतो. म्हणून शासनाला गरज पडली, आवश्यकता भासली तर प्रत्यक्ष करांचे दर वाढविता येतात. तसेच आपण हाही मुद्दा विचारात घेतला होता की नागरिकांना कळत असतं की आपण किती शासनाला कर देत आहोत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होते की आपण दिलेल्या कराचा उपयोग शासन कशा रीतीने करत आहे हे पाहण्याची त्यांना गरज वाटू लागते. त्याचप्रमाणे पुढचा एक मुद्दा आपण विचारात घेतला होता की प्रत्यक्ष करांमुळे सरकारला फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं. जास्तीत जास्त उत्पन्न हे प्रत्यक्ष करांमुळे मिळतं. आणि शेवटचा मुद्दा आपण असा बघितला होता की सरकारला सुद्धा प्रत्यक्ष करांद्वारे किती उत्पन्न मिळेल याचा अंदाज घेता येतो आणि त्यामुळे सरकारला उत्पन्न खर्चाचं नियोजन करणं शक्य होत असतं. तर अशा रीतीने प्रत्यक्ष करांचे आपण जरी विविध गुण पाहिले असले, चांगल्या बाबी पाहिल्या असल्या तरीसुद्धा प्रत्यक्ष करांमध्ये अनेक दोष आहेत. तर त्या दोषांचा विचार आपल्याला आजच्या पिरियडला करायचा आहे आणि प्रत्यक्ष करांचे दोष पाहण्यासाठी आपण काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. तर त्यातील पहिला मुद्दा आहे अप्रिय कर. तर प्रत्यक्ष कर हे अप्रिय असतात, ते नकोसे असतात, कारण ते कर एकरकमी द्यावे लागतात, म्हणजेच ते एकाच वेळेस द्यावे लागतात. तसेच कराची रक्कम करदात्याला माहीत असते की आपण शासनाला किती कर देत आहोत हे त्या प्रत्येक करदात्याला माहीत असतं आणि त्यामुळे करदात्याला कर देणं जड वाटतं आणि म्हणून हे कर नकोसे असतात, अप्रिय असतात. कारण आपण म्हणतो की अज्ञानात सुख असतं. जर आता समजा एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूवर सुद्धा आपण कर देत असतो, पण आपल्याला माहीत नसतं की आपण ती वस्तू खरेदी करताना किती कर देत आहोत आणि म्हणून आपल्याला कर देणं काही जड वाटत नाही. पण प्रत्यक्ष करांचं कसं असतं, प्रत्यक्ष कर हे एकरकमी द्यावे लागत असतात आणि त्यामुळे आपण शासनाला किती कर देत आहोत हे प्रत्यक्ष कर देणाऱ्या व्यक्तीला माहीत असतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ते कर नकोसे वाटतात, कारण तेवढ्या प्रमाणात त्या व्यक्तीचं उत्पन्न हे कमी होत असतं. तर अशा रीतीने प्रत्यक्ष कर हे अप्रिय असतात, नकोसे असतात. हे कर द्यायला जड वाटत असतं, कारण किती कर देत आहोत हे माहीत असतं. प्रत्यक्ष कराच्या दोषाचा दुसरा मुद्दा म्हणजे गैरसोयीचे. प्रत्यक्ष कर हे अनेक दृष्टींनी गैरसोयीचे असतात, कारण व्यक्तीला आपले उत्पन्न, आपली संपत्ती, आपण करत असलेली बचत, आपला खर्च, आपण जे कर्ज घेतो ते कर्ज, किती कर्ज घेतलं ते कर्ज, या सर्व बाबींची माहिती शासनाला पुरवावी लागत असते आणि त्यासाठी मग करविवरणपत्र भरावं लागतं, वकिलाची मदत घ्यावी लागते, वकिलाची वेळ ठरवावी लागते, वकिलाला फी द्यावी लागते आणि या सर्व गोष्टी खर्चिक आणि त्रासदायक वाटतात. तर अशा रीतीने प्रत्यक्ष कर हे गैरसोयीचे असतात, कारण प्रत्यक्ष कर देण्यासाठी प्रत्येक करदात्याला, जो प्रत्यक्ष कर देतो त्या करदात्याला करविवरणपत्र भरावं लागतं आणि त्या करविवरणपत्रामध्ये आपलं उत्पन्न, आपली संपत्ती, आपण केलेली बचत, आपण घेतलेलं कर्ज, आपण केलेला खर्च, या सर्व बाबींची नोंद करावी लागते आणि त्यासाठी मग वकिलाची निवड करावी लागते, वकिलाला फी द्यावी लागते, वकिलाची वेळ ठरवावी लागते आणि या सर्व गोष्टी करदात्याला त्रासदायक वाटत असतात. त्याचप्रमाणे खर्चिकसुद्धा असतात, कारण वकिलाची फी देणं. तर अशा रीतीने प्रत्यक्ष कर हे करदात्याला गैरसोयीचे वाटत असतात. तिसरा मुद्दा आहे प्रामाणिकपणावरील कर. तर प्रत्यक्ष कराला प्रामाणिकपणावरील कर असेही म्हणतात, कारण प्रत्यक्ष कर हे जे लोक प्रामाणिक आहेत
तेच देत असतात. शासकीय नोकरदार वर्ग आपले उत्पन्न लपवू शकत नाही आणि म्हणून या शासकीय नोकरदार वर्गाला पूर्णपणे जो कर नियमानुसार त्याच्यावर आकारला गेलेला आहे तो पूर्णपणे द्यावा लागतो. परंतु प्रचंड उत्पन्न मिळवणारे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक हे वेगवेगळ्या क्लुप्त्या योजून, वकिलाला गाठून आपले उत्पन्न लपवून मोठ्या प्रमाणावर कर चुकवित असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे कर प्रामाणिकपणावरील कर आहे. कारण जे लोक खरोखर प्रामाणिक असतात तेच लोक हे कर देतात. आणि त्यातल्या त्यात ज्या लोकांना आपलं उत्पन्न लपवणं शक्य नाही असे शासकीय नोकरदार वर्ग हे कर देत असतात. आणि जे त्यांच्यापेक्षाही अनेक पटींनी जास्त उत्पन्न मिळवतात असे जे उद्योजक असतात, व्यावसायिक असतात, व्यापारी असतात, ते मात्र वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करून कर चुकवण्याचा प्रयत्न करत असतात. एवढंच नाही तर कर चुकवीत असतात. आणि म्हणून प्रत्यक्ष कराला प्रामाणिकपणावरील कर असे म्हणतात. चौथा मुद्दा आहे आर्थिक क्षमता ठरविणे कठीण. तर कर आकारणीमध्ये क्षमता तत्त्व असावे असं म्हटलं जातं. कर तत्वांमध्ये आपण लाभतत्व, क्षमता तत्त्व याचा विचार केलेला आहे. तर असं म्हटलं जातं की कर आकारणीत क्षमता तत्त्व असलं पाहिजे. कर आकारणी ही आर्थिक क्षमतेनुसार करण्यात यावी. म्हणजेच ज्यांची आर्थिक क्षमता जास्त त्यांच्यावर जास्त कर आकारावे आणि ज्यांची आर्थिक क्षमता कमी त्यांच्यावरती कर कमी आकारावे. आर्थिक क्षमता याचा अर्थ ज्यांचं उत्पन्न जास्त त्यांच्यावर जास्त कर आकारायचे आणि ज्यांचं उत्पन्न कमी त्यांच्यावरती कर कमी आकारायचे. पण व्यक्तीची आर्थिक क्षमता ठरवणं हे सोपं नाही. तर प्रत्येक व्यक्तीची आर्थिक क्षमता ठरवणं हे कठीण आहे. कारण जरी सर्वांचं उत्पन्न सारखं असलं तरीसुद्धा सर्वांच्या गरजा, सर्वांच्या सवयी, सर्वांचा खर्च, त्याचप्रमाणे सर्वांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रमाण हे सारखे नसते. म्हणजे उत्पन्न जरी सारखं असलं तरी कर भरण्याची क्षमता ही खरं म्हणजे वेगवेगळी असते. काही लोकांच्या कुटुंबामध्ये सदस्यांची संख्या जास्त असते, काही लोकांच्या कुटुंबामध्ये सदस्यांची संख्या कमी असते. तसंच काही लोकांचा खर्च हा जास्त असतो, काही लोकांचा खर्च कमी असतो. मग अशा रीतीने उत्पन्न सारखं असलं तरीसुद्धा प्रत्येकाची आर्थिक क्षमता मोजणं हे कठीण काम आहे. तर अशा रीतीने क्षमतेनुसार कर आकारणी करायचं म्हटलं तरीसुद्धा ते शक्य होत नाही. पुढचा दोषाचा मुद्दा आहे कर चुकवेगिरीचे प्रमाण जास्त. तर प्रत्यक्ष करांचा हा एक महत्त्वाचा दोष आहे की प्रत्यक्ष कर मोठ्या प्रमाणावर चुकवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि प्रत्यक्ष कर हे अनेक लोकांना चुकविता देखील येतात आणि कायद्यातील पळवाटांचा अवलंब करून हे कर ते मोठ्या प्रमाणावर चुकवित असतात. तर आत्ताच आपण याच्यापूर्वीच एक मुद्दा पाहिला होता की प्रत्यक्ष कर हे प्रामाणिकपणावरील कर असतात. कारण ज्या लोकांना आपलं उत्पन्न लपविता येत नाही, ज्यांचं उत्पन्न शासनाला दिसत असतं तेच लोक प्रत्यक्ष कर देत असतात. पण जे त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी उत्पन्न मिळवणारे उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी वर्ग हे मात्र प्रत्यक्ष कर मोठ्या प्रमाणावर चुकवत असतात. तर वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा ते वापर करतात, कायद्यातील पळवाटांचा अवलंब करतात. त्याचप्रमाणे खर्च जास्त दाखवून, कर्ज काढून उत्पन्न कमी दाखवतात. तसेच आपल्या कंपन्यांमध्ये ते इतरांना सामील करून घेणे, देणग्या देणे यासारख्या वेगवेगळ्या पळवाटांचा अवलंब करून कर चुकवण्याचे प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे प्रत्यक्ष करांपासून सरकारला बरंच असं कमी उत्पन्न मिळत असतं. म्हणजे जेवढं उत्पन्न मिळायला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही. कारण प्रत्यक्ष कर चुकवता येतात. प्रत्यक्ष करांमध्ये कर चुकवेगिरी ही मोठ्या प्रमाणावर असते. कायद्यातील पळवाटांचा अवलंब करून, त्याचप्रमाणे करविवरणपत्रातील भाषेचा द्विअर्थ काढून कर हे मोठ्या प्रमाणावर चुकवण्याचा प्रयत्न केला जात असतो. कर चुकवले जात असतात आणि त्यामुळे शासनाला कमी उत्पन्न हे मिळत असतं. म्हणजे एकीकडे जरी आपण म्हणत असलो की प्रत्यक्ष करांपासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं तरीसुद्धा ते जेवढं मिळायला पाहिजे तेवढं उत्पन्न शासनाला प्रत्यक्ष करांपासून
मिळत नाही, कारण या करांमध्ये कर चुकवेगिरीचं प्रमाण हे जास्त असतं. प्रत्यक्ष कर चुकविता येतात आणि याचा फायदा ज्यांना कर चुकवणं शक्य आहे ते घेत असतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कराचा शेवटचा दोषाचा मुद्दा तो म्हणजे काही वर्गांवर अन्याय. तर लोकांचं उत्पन्न व संपत्ती यांचं बिनचूक मोजमाप करणं आणि हे मोजमाप करून त्यांच्यावरती कर आकारणे कठीण असते. तर काही करदाते कायद्यातील पळवाटांचा अवलंब करून कर चुकवितात, पण काही करदात्यांना मात्र कर चुकवणं शक्य नसतं. त्यांना कर हा द्यावाच लागतो आणि या लोकांवरती अन्याय होतो. तर ज्या लोकांना कर चुकवणं शक्य आहे ते लोक कर चुकवित असतात. इथे उत्पन्नाचा विचार नाही, या उलट त्यांच्यापेक्षाही ज्यांचं उत्पन्न कमी असतं त्या लोकांना कर चुकवता येत नाही आणि त्यामुळे ते प्रामाणिकपणे कर शासनाला देतात. आणि ज्यांना कर चुकवणं शक्य आहे त्यांचं उत्पन्न जास्त असूनसुद्धा ते कर चुकवतात. म्हणजे ज्यांना कर चुकवता येत नाही त्यांच्यावरती हा अन्याय होत असतो की त्यांना प्रामाणिकपणे शासनाला कर द्यावा लागत असतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणारे लोक कर चुकवीत असतात. तर अशा रीतीने प्रत्यक्ष करांमुळे काही लोकांवरती अन्याय हा होत असतो. ते कर चुकवू शकत नाही आणि प्रामाणिकपणे ते कर देत असतात. मात्र इतर काही लोक ज्यांना कर चुकवणं शक्य आहे ते शासनाचा कर हा वेगवेगळ्या पळवाटा शोधून चुकवीत असतात. तर करपद्धती ही न्यायपद्धती असावी, समतेचं तत्त्व असावं, पण प्रत्यक्ष करांमध्ये आपल्याला ते दिसून येत नाही, कारण प्रत्यक्ष करांमुळे काही लोकांवरती अन्याय हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. तर अशा रीतीने प्रत्यक्ष करांमध्ये अनेक दोष आपल्याला आढळून येतात. कारण प्रत्यक्ष कर हे प्रामाणिकपणावरील कर म्हणतात. प्रत्यक्ष कर चुकवेगिरीचं प्रमाण हे खूप जास्त असतं. प्रत्यक्ष करांमुळे काही वर्गावरती अन्याय होतो, कारण प्रत्यक्ष कर हे उत्पन्नावर, मालमत्तेवर, संपत्तीवर आकारले जात असतात आणि प्रत्यक्ष करांमध्ये प्रगतिशीलता असते. प्रगतिशीलता याचा अर्थ उत्पन्नातील वाढीनुसार या करांच्या दरामध्ये वाढ होत असते. ज्यांचं उत्पन्न जास्त त्यांच्यावरती प्रत्यक्ष करांची आकारणी जास्त दराने केली जाते आणि ज्यांचं उत्पन्न कमी त्यांच्यावरती प्रत्यक्ष करांची आकारणी ही कमी दराने केली जात असते. पण असं जरी असलं तरीसुद्धा कायद्यातील पळवाटांचा अवलंब करून काही लोक मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष कर चुकवीत असतात. मात्र ज्या लोकांना प्रत्यक्ष कर चुकवता येणं शक्य नाही, जो शासकीय निमशासकीय नोकरदार वर्ग आहे त्याचं उत्पन्न शासनाला माहीत असतं आणि या वर्गाने प्रत्यक्ष कर चुकवण्याचा प्रयत्न केला तर या वर्गाकडून व्याजासह प्रत्यक्ष कर हे वसूल केले जात असतात. म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष करांमुळे प्रामाणिक लोकांवरती अन्याय हा होत असतो. तर अशा रीतीने प्रत्यक्ष करांमध्ये काही गुणदोष आपल्याला दिसून येतात. काही चांगल्या बाबी पण प्रत्यक्ष करायच्या आहेत, त्याचाही विचार आपण सुरुवातीला केलेला आहे. तसेच प्रत्यक्ष करांमध्ये काही दोषही आहेत, त्या दोषांचा विचार आपण आजच्या पिरियडला केलेला आहे. तर करांच्या वर्गीकरणाचा पहिला जो प्रकार आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, तर त्यातील प्रत्यक्ष कराचं विवेचन आपलं आज संपलेलं आहे. पुढच्या पिरियडला आपण अप्रत्यक्ष करांचा विचार करूया. त्यामध्ये अप्रत्यक्ष कराचा अर्थ, अप्रत्यक्ष कराची व्याख्या आणि अप्रत्यक्ष कराचे गुणदोष आपण पुढच्या पिरियडला पाहूया.